पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी 100% मार्केटसारखी हलवाई स्टाईल, अतिशय सुंदर, भरपूर पदर सुटलेली, आतून रसरशीत, लुसलुसलीत हलवाई स्टाईल बालुशाही बनवणार आहोत. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, पाऊण वाटी इतकं तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. 3 चमचे इतकं दही घ्यायचं आहे, चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा इतकं खायचा सोडा घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून असं तुम्हाला हे आटा मळून घ्यायचा आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे हा आटा मळून तयार करून झाकून ठेवायचा आहे. तोपर्यंत आपल्याला इकडं पाक तयार करायला घ्यायचा आहे. 1.25 वाटी इतकं साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि उकळी काढून घ्यायची, साखर विरघळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर गॅस कमी करून 3-4 मिनटं असं साखर पाक तयार करायचा. पाक असा एकतार अशी पटकन तुटली पाहिजे आणि त्याच्यानंतर असं गॅस बंद करायचा आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. त्याच्यानंतर कलर येण्यासाठी थोडासा खायचा ऑरेंज कलर घातलेला आहे. आता हा आटा भिजलेला आहे आणि आता आटा मळायचा नाही आहे. चपातीसाठी हाताने असा हलकासा तोडून घ्यायचा आहे. असं पसरून चाकूने असा भरपूर वेळा असा कट करायचा आहे आणि आता आटा पसरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. याच्यामुळं आपले एकसारखे बालुशाही तयार होतील. बघा असे एक असं गोळा घ्यायचा आहे आणि असं त्याचे कोणी आतमध्ये घालायचे आहे हलक्या हाताने आणि असं हलकंसं गोल करून घ्यायचं आहे आणि त्याला होल पाडून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला बालुशाही तयार करून घ्यायची आहे आणि तेल असं मिडियम गरम करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती हलकं तेल गरम झालं पाहिजे आणि कमी गॅसवरती बालुशाही तळून घ्यायची आहे. बालुशाही टाकल्यानंतर पटकन हलवायची नाही, ते आपोआप वरती येते आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजून चांगला गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत ह्या बालुशाही तुम्हाला तळून घ्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारे बघा आपले बालुशाही तळून झालेले आहेत आणि हा बालुशाही आता पाक आपला थंड झालेला आहे. आपल्याला पाक कोमट करायचा आहे. बालुशाही गरम आणि पाक आपला थंड असला पाहिजे आणि अशा प्रकारे ह्या बालुशाही आपण पाकामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि पाकामध्ये सोडल्यानंतर 2-3 मिनटं असं खालच्या बाजूने ठेवायचे आणि 2-3 मिनटं असं वरच्या बाजूने ठेवायचे आहे. 5 ते 6 मिनटं पाकामध्ये बालुशाही ठेवायची आहे. त्याच्यानंतर हे बालुशाही काढून